लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2,40,00,000 महिलांनी आत्तापर्यंत अर्ज भरलेले आहेत आणि त्यांचे अर्ज अप्रूव्ह म्हणजे मंजूर सुद्धा झालेले आहेत. काही किरकोळ महिलांचे अर्ज अजूनही पेंडिंग दाखवत आहेत. ते निव आहेत, त्यांचेही अर्ज लवकरच मंजूर होतील. परंतु आता मात्र सरकारनं ज्या श्रीमंत महिलांनी म्हणजे ज्या महिला पात्र नव्हत्या त्यांनी या योजनेचे फॉर्म भरले अशा महिलांना या योजनेतून वगळण्यास सुरुवात केलेली आहे. ही योजना फक्त आणि फक्त गरीब अशा महिलांसाठी होती, परंतु अनेक श्रीमंत घरातल्या महिलांनी अनेक मध्यमवर्गीय असणाऱ्या महिलांनी या योजनेचा फॉर्म भरला आणि या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 7,500 रुपये उकळले सुद्धा. आता अशा महिलांकडून वसुली सुरू केली जाणार आहे आणि म्हणूनच ही 2 कागदपत्र तुमच्याकडे असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जर ही 2 कागदपत्र ही 2 डॉक्युमेंट तुमच्याकडे नसतील तर तुम्हाला इथून पुढे योजनेचा एकही हप्ता मिळणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सांगितलं होतं की जर लाडक्या बहिणींनी आम्हाला पुन्हा एकदा निवडून दिलं तर आम्ही ही योजना अजून पुढे 5 वर्ष चालू ही योजना आम्ही बंद पडू देणार नाही. आणि सोबतच जर तुम्ही आमचे हात बळकट केले, लाडक्या बहिणींनी आमचे हात जर बळकट केले, आम्हाला जर ताकद दिली तर आम्ही 1,500चे 2,000 करू, 2चे 2.5 करू, 2.5चे 3 करू. त्याप्रमाणे शासनानं आता 1,500 रुपयांवरून 1,500वरून हा हप्ता 2,100 रुपये केलेला आहे आणि काल सायंकाळी 6 वाजल्यापासून हे हप्ते महाराष्ट्रातल्या 10 जिल्ह्यातल्या महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुद्धा सुरुवात झालेली आहे. तर हे 10 जिल्हे निवडताना ज्या जिल्ह्यांची लोकसंख्या सर्वात कमी आहे, सर्वात कमी लोकसंख्या असलेले 10 जिल्हे शासनाने निवडले आणि त्या ठिकाणच्या 25 लाख महिलांच्या बँक खात्यात 2,100 रुपयांचा हप्ता जमा करायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. आता अनेक महिला त्या ठिकाणी कमेंट करत आहेत की आम्ही तर त्या जिल्ह्यात राहतो, परंतु आम्हाला पैसेच आले नाहीत. आता त्या जिल्ह्यांची नाव सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे, थोडंसं थांबा. तर महिला तक्रार करतात की आम्हाला पैसेच आले नाही. तर ज्या महिलांनी फॉर्म भरत असताना जी डॉक्युमेंट आपण अपलोड केली तर त्या डॉक्युमेंटची पुनर्पडताळणी चालू आहे, रिचेकिंग चालू आहे. ज्या महिलांनी चुकीचे फॉर्म भरले, चुकीची कागदपत्र सादर केली, अशा महिलांना याचा मोठा फटका बसतोय. तर बघा, या 10 जिल्ह्यांची तर मी नाव सांगतोच, 2 कागदपत्र कोणते आहेत ते सुद्धा तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगतो. परंतु त्यापूर्वी माझ्या सर्व बहिणींना आणि माझ्या सर्व ताईंना एक नम्र विनंती आहे की हा व्हिडिओ पाहत असतानाच्या व्हिडिओला एक लाईक आपण नक्की करावं. मला माहिती आहे आमच्या सर्व ताईंना, आमच्या सर्व बहिणींना आमचे व्हिडिओ खूप आवडतात. अत्यंत महत्त्वाची अशी माहिती त्या व्हिडिओमधून मिळत असते, महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी मिळत असतात. परंतु व्हिडिओ पाहण्याच्या नादामध्ये त्या व्हिडिओला लाईक करणं मात्र विसरून जातात. तेव्हा सर्व आमच्या ताईंना, आमच्या बहिणींना नम्र विनंती आहे, आपण व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि तुम्ही हा व्हिडिओ नक्की कुठून पाहत आहात, तुमच्या गावाचं नाव, तुमच्या शहराचं नाव तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमच्या जिल्ह्याचं नाव लिहा, जेणेकरून आम्हाला देखील कळेल की तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात पैसे आलेले आहेत की नाही. तर त्या 10 जिल्ह्यांची नाव मी तुम्हाला सांगतोय, म्हणून तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि ज्यांना शक्य असेल हा व्हिडिओ व्हॉट्सअपवर, फेसबुकवरती तुमच्या मित्र मैत्रिणींना, तुमच्या कुटुंबियांना अवश्य शेअर करा. आणि हो, केवळ लाडकी बहीण योजनेवरती विसंबून राहू नका. शासनाच्या अनेको योजना येत आहेत ज्यातून लोक लाखो रुपये कमावत आहेत. तुम्ही सुद्धा शांत बसू नका. लाडकी बहीण योजनेसोबतच विश्वकर्मा योजना असेल किंवा लखपती दीदी योजना असेल, अनेक योजना आहेत ज्यातून मोफत सायकली मिळत आहेत, मोफत स्कूटी मिळत आहेत. मुलींच्या नावाने 1,00,000 रुपयांची ठेव शासनाकडून ठेवली जात आहे. मोफत शिलाई मशीन मिळत आहेत. तुमचा रोजचा स्वयंपाक करण्यासाठीची सोलरची किट सुद्धा मिळत आहे. तर त्या योजना जर तुम्हाला ठाऊक नसतील आणि जर त्या योजनांचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, घंटीचं बटन दाबा, ऑलला क्लिक करा, म्हणजे जेव्हा कधी या योजनेचे व्हिडिओ आम्ही टाकू ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आम्ही यापूर्वी सुद्धा अनेक व्हिडिओमध्ये माहिती दिली आहे. ते व्हिडिओ जर पाहायचे असतील तर त्यासाठी सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करणं फार गरजेचं असतं. तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबून ऑलला क्लिक करा. चला, आता हे जे 10 जिल्हे आहेत की ज्या 10 जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप सुरू आहे, त्या 10 जिल्ह्यांची नाव मी तुम्हाला सांगतो आणि त्यानंतर जी 2 डॉक्युमेंट आपण त्या ठिकाणी सादर करायची आहे त्या 2 डॉक्युमेंटची नाव सुद्धा सांगतो. तर बघा, पहिला जिल्हा आहे सिंधुदुर्ग. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत. आता ज्यांच्या खात्यात पैसे आलेले नाहीत, नक्कीच त्यांच्या फॉर्ममध्ये त्रुटी आहेत. त्यांनी डॉक्युमेंट सादर करताना ही 2 डॉक्युमेंट सादर केलेली
नाहीत आता त्यांना नव्यानंही 2 डॉक्युमेंट दाखल करावी लागतील. 2 कागदपत्र सादर करावी लागतील. पहिला जिल्हा सिंधुदुर्ग, दुसरा जिल्हा आहे गडचिरोली. विदर्भातला जिल्हा आहे अगदी शेवटचा गडचिरोली, थोडासा नक्षलग्रस्त असणारा जिल्हा. तिसरा आहे हिंगोली जिल्हा, हिंगोली मराठवाड्यातला. हिंगोली. चौथा आहे वाशिम, वाशिम जिल्हा. पाचवा आहे भंडारा, भंडारा जिल्ह्यातल्या महिलांसुद्धा पैसे आले आहेत. वर्धा जिल्हा, गोंदिया जिल्हा, रत्नागिरी कोकणातील रत्नागिरी जिल्हा, नंदुरबार जिल्हा, नंदुरबार खानदेशातील नंदुरबार आहे आणि शेवटचा आहे धाराशिव. म्हणजेच पूर्वाश्रमीच नाव उस्मानाबाद आता ते बदलून धाराशिव करण्यात आलेलं आहे. तर धाराशिव तर पुन्हा एकदा बघा, सिंधुदुर्ग, गडचिरोली, हिंगोली, वाशिम, भंडारा, वर्धा, गोंदिया, रत्नागिरी, नंदुरबार आणि धाराशिव. तर तुम्ही म्हणाल की बाबा हे 10 जिल्हे त्यांनी कशामुळे निवडले, तर या 10 जिल्ह्यांची लोकसंख्या ही बाकीच्या जिल्ह्यांपेक्षा सर्वात कमी आहे. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या टप्प्यात शासनाकडून पैसे जमा केले जातात. तर काल सायंकाळी 6 पासून आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत या 10 जिल्ह्यातील महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील. त्यानंतर उर्वरित जे 10 जिल्हे आहेत त्या 10 जिल्ह्यातल्या महिलांना पैसे दिले जातील आणि तिसऱ्या दिवशी जे उर्वरित 16 जिल्हे आहेत म्हणजे 101016 असे टोटल 36 जिल्हे. तर अशा प्रकारे हे नियोजन करण्यात आलेलं आहे. त्या दिवशी त्या जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. आता उद्या नक्की कोणत्या महिलांच्या खाते किंवा आज सायंकाळी 6 नंतर कोणते उर्वरित 10 जिल्हे असतील ती सुद्धा माहिती आम्ही लवकरच आज दुपारी 12-1 वाजेपर्यंत टाकून देऊ किंवा जसं शक्य असेल तशी ती माहिती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. तर तो व्हिडिओ जर तुम्हाला मिळत नसेल तर आता चॅनलला सबस्क्राईब करणे गरजेचे आहे. आता बघा, जी 2 डॉक्युमेंट आपल्याला सादर करायचे आहेत, तुम्हाला आठवत असेल आपण लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना त्या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट आपण हमीपत्र भरून दिलं होतं आणि हमीपत्रात आपण सांगितलं होतं की आपल्या घरातला कोणताही व्यक्ती म्हणजे माझ्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न माझ्या कुटुंबात जेवढ्या व्यक्ती आहेत म्हणजे रेशन कार्डवर ज्यांची नाव आहेत त्या सगळ्या माणसांचं मिळून एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा अधिक नाही हे आपण त्या ठिकाणी हमीपत्र दिलं होतं, ही गॅरंटी दिली होती. परंतु अनेक महिलांनी ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे त्यांनी सुद्धा फॉर्म भरले आणि हा एक प्रकारचा स्कॅम आहे, फ्रॉड आहे. अशा महिलांकडून आता पाठीमागच्या पैशांची तर वसुली लावली जाईलच, सोबतच आता त्यांना पुढचे हप्ते सुद्धा मिळणार नाहीत. आता हे शासन ठरवणार तरी कसं, तर बघा, शासनाकडे तुमच्या बँक अकाउंटची सगळी माहिती आहे. तुम्ही पाहिलं असेल मागच्या आठवड्यामध्ये शासनानं संजय गांधी निराधार योजनेविषयी लाडकी बहीण योजनेच्या पोर्टल वरती माहिती जाहीर केली. तुमच्या फॉर्ममध्ये तुमच्या नावापुढे तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळतो आहे की नाही हे त्यांनी त्या ठिकाणी स्पष्टपणे नमूद केलं आणि आता ज्यांच्या नावापुढे हो असं आलंय की हो त्यांना संजय गांधीचे 1500 रुपये मिळत आहेत. आता महिलांना इथून पुढे एकही रुपया मिळणार नाही आणि शक्यता तर अशी सुद्धा आहे की पाठीमागे त्यांना जे 75,000 रुपये मिळाले तर त्यांची सुद्धा वसुली कदाचित लावली जाऊ शकते. आता त्यांनी तर या लाडक्या बाईंनी पैसे तर त्या बँकाकडून काढून घेतले आहेत, मग त्यांच्याकडून हे पैसे कसे बरं वसूल केले जातील. तर संजय गांधी निराधार योजनेचे जे पुढचे हप्ते येणार आहेत हे पुढचे हप्ते थांबवले जातील जोपर्यंत 75,000 वसूल होत नाहीत. पुढचे 5 हप्ते संजय गांधीचे थांबवले जातील आणि तुमच्याकडून वसुली लावली जाईल. आता अगदी त्याच प्रकारे तुमच्या पॅन कार्डवरती सगळी माहिती दिसून येत असते. तुमच्या कुटुंबातल्या लोकांची माहिती दिसते. तर तुमच्या कुटुंबियांच्या नावे जर एका वर्षामध्ये 2.5 लाखापेक्षा जास्त व्यवहार झाले असतील, त्या ठिकाणी जर दिसत असेल की हो 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त उत्पन्न आहे, तर अशा बहिणींना त्या ठिकाणी वगळलं जाणार आहे. त्यांच्या फॉर्मची पुनर्पडताळणी केली जाणार आहे आणि कदाचित हेच कारण आहे की अजूनही या 10 जिल्ह्यात राहत असून देखील तुमच्या खात्यात पैसे आलेले नाहीत. दुसरी गोष्ट होती इन्कम टॅक्स. तुमच्या कुटुंबातली एखादी व्यक्ती जर इन्कम टॅक्स भरते, तुमचा नवरा असू द्या, सासरा असू द्या, सासू असू द्या, जर तिने कधी काळी जर इन्कम टॅक्स भरलेला असेल तर अशा देखील कुटुंबांना अजिबात अधिकार नाही की तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी योजनेचे हप्ते मिळवण्याचा. तर ते देखील चेक केलं जात आहे. पॅन कार्ड टाकलं की लगेचच त्या सगळ्या व्यक्तींची माहिती दिसून येते, तेव्हा ते सुद्धा काम चालू आहे. पुनर्पडताळणी सुरू आहे. अनेक ठिकाणी तर असं झालं की सरकारी नोकरीमध्ये असणाऱ्या महिलांनी किंवा ज्यांचे पती, ज्यांच्या घरातले लोक सरकारी नोकरीत आहेत, मग महाराष्ट्र सरकारच्या असू द्या, केंद्र सरकारच्या असू द्या, ज्या स्थानिक स्वराज्य
संस्था आहेत म्हणजे पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद असू द्या, महानगरपालिका असू द्या, त्या देखील लेडीजने फॉर्म भरले होते तर त्याही ठिकाणी मोठा आक्षेप घेण्यात आलेला आहे. तसंच तुम्हाला इतर सरकारी योजनांमधून जर 1,500 पेक्षा जर जास्त पैसे मिळत होते, मग संजय गांधी निराधार योजना असू द्या, श्रावणबाळ योजना असू द्या, कोण तर तीही जी योजना आहे की ज्यातून तुम्हाला आर्थिक लाभ मिळत होता, तर अशाही महिलांना वगळलं जात आहे. आता बघा, तुमच्या नावावर किंवा तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या नावावर जर एखादं 4 चाकी वाहन होतं, ट्रॅक्टर सोडून जुनं पाण्यात, जसं की बऱ्याचशा लोकांकडे ज्या पहिल्या ज्या जीपा होत्या, कमांडर जीपा, तर त्या होत्या जुन्या कार होत्या. आता सध्या तर त्या मोडीत निघाल्या आहेत, परंतु तुमच्या नावावर त्या आहेत, तर अशांची देखील त्या ठिकाणी तपासणी चालू आहे, चेकिंग चालू आहे. अशा सगळ्या महिलांना त्या ठिकाणी वगळलं जाईल असं वाटतंय की 2.5 कोटीपैकी जवळपास 51 लाख महिला यातून वगळल्या जातील आणि खरोखर ज्या गरीब गरजू महिला आहेत अशा दोन्ही 1,02 कोटी महिलांना त्या ठिकाणी लाभ मिळेल. तर बघा, तुम्हाला जी 2 डॉक्युमेंट सादर करायचे आहेत ती 2 डॉक्युमेंट लक्षपूर्वक ऐका. पहिली गोष्ट, तुमचं नाव रेशन कार्डवरती असणं गरजेचं आहे. रेशन कार्ड पिवळं असावं किंवा केशरी असावं आणि या रेशन कार्डची ई-KYC चालू आहे. डिसेंबर 31 शेवटची तारीख.